वेड्या, अरे खऱ्या अर्थाने या देहाचं महत्व कळावं करण्यासाठी, परमार्थाला लागण्यासाठी आम्ही सगळ्या संतांनी भरपूर असे प्रयत्न केले बरं का. सगळ्या संतांनी तुम्हाला भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला. ऐका, सावता बाबा सांगतात, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, देव ठेविला तैसे रहावे, समयासी सादर भावे, हो समयासी सादर भावे. ऐका, का सादर व्हायचं तर गंमत अशी आहे, कोणे दिवशी यम येती चालून आणि कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटेची रहावे, समयासी सादर भावे. म्हणून लवकरात लवकर सावध व्हायचं बरं का. ऐका, नाथबाबांनी तर किती सांगितलं, हरी बोला देता हरी बोला घेता. देतात ना तुम्ही तरी हरी बोला, घेत आहात तरी हरी बोला. आणि तुमच्यासाठी स्पेशल सांगितलंय काय, हरी बोला भांडता. कोण भांडतं जास्त, पप्प्याचा बाप भांडतो की पप्प्याची माय भांडते? कोण भांडतं आजी? ऐका, हा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. नाथबाबांनी सांगितलं. ऐका, तुकोबारांनी सुद्धा सांगितलं, ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलं. सगळ्या संतांनी विनवणी केली आणि आता मात्र कुठेतरी प्रकाश पडला डोक्यामध्ये की आता खऱ्या अर्थानं आपण संसारामधून थोडं विलुप्त झालं पाहिजे आणि कुठेतरी परमार्थाची वाटचाल धरली पाहिजे. कुठून तरी बिचारा तयार झाला, पण तिथं सुद्धा प्रश्न उत्पन्न झाला, ओ जगद्गुरु तुकोबाराय, परमार्थ करायचा कसा? ऐका बरं का, भरपूर वेळ सांगितलं परमार्थाला लागा. आता इकडून तिकडून लागायचं बिचाराला परमार्थाला, तर पुन्हा प्रश्न उत्पन्न, परमार्थ करायचा कसा? जगद्गुरु तुकोबाराय हसतात आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमची गत अशी झाली. कशी? जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या राजपिंपरीमध्ये आले होते का? अय राजपिंपरी मागच्या आले होते का जगद्गुरु तुकोबाराय? आले होते. कसे आले होते? हातामध्ये एक मोठी अशी काय म्हणतात हातगाडा होता आणि त्या हातगाडावरती विशिष्ट प्रकारचे देव मांडलेले होते. आणि जगद्गुरु तुकोबाराय तेव्हा म्हणत होते काय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी. पण सांगू का, राजपिंपरीकर फार हुशार. हे राजपिंपरीकरने विचारलं काय, ओ जगद्गुरु तुकोबाराय, देव घेतो आम्ही, पण कसा दिला? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देव घ्या फुका, देव घ्या फुका. म्हणे फुकट आहे देव? म्हणे फुकट आहे का? म्हणे हो फुकट आहे. म्हणे माल खराब आहे. देवाचा माल खराब असतो का कुठे? पण माणसाची एक फार मोठी, मला असं वाटतं माणसाने जीवनामध्ये किंवा डोक्यामध्ये फार मोठा गैरसमज निर्माण केलाय. ऐका, की ज्या व्यक्तीला किंवा ज्या गोष्टीला जास्त किंमत आहे ती गोष्ट जास्त महागाची आहे. पण सांगू का, मोकळं करून सांगते गड्या मावशांनो, मला खरं खरं सांगा, गड्याची शपथ घेऊन सांगा, हवं तर शेजारणीची घ्या शपथ. शेजारणीची शपथ घेऊन सांगा, तुमच्या गळ्यातील सोनं श्रेष्ठ का माझ्या गळ्यातील माळ? जाऊ का मी घरी? नाही ना? बोला मग पटापटा. काय श्रेष्ठ? माळ श्रेष्ठ. देता का मग सोनं इकडे आणून? अजिबात नाही. हो, सगळ्या जगाला कळतंय की सोनं श्रेष्ठ नाहीये. सोनं एक दिवस इथंच ठेवून जायचंय आपल्याला. आणि येतं किती सोबत? फक्त एक फुटका मणी, चांगला सुद्धा
पूर्ण पोत चेक करतात. याच्यामध्ये सगळ्यात खराब झालेला, सगळ्यात कुजलेला मणी कोणचा, तो त्या बिचारीच्या तोंडामध्ये. बाकीचे सगळे सोनाराकड मोडून दुसरं काहीतरी करायला. कठीण आहे जीवन. म्हणून लवकरात लवकर सावध व्हायचंय बरं का. ऐका, फुका म्हटलं, माणसं म्हटले आम्हाला गरज नाही, आणि माणसं काय म्हटली, देवाना लगे देवाना लगे. ओ जगद्गुरु तुकोबराय, देव आम्हाला पाहिजे नको म्हणे. आणि जे माणसं देव नको म्हणत होती तीच माणसं म्हातारपणी उठता बसता पांडुरंगा म्हणतात. ही जीवनाची खरी रीत आहे. जगद्गुरु तुकोबराने विचारू लागला, बाबा अहो आम्ही परमार्थ करायला तयार आहेत, पण आम्हाला सांगा परमार्थ नेमका करायचा कसा. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगतात की परमार्थ करणं फार सोपं आहे. कसं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. ऐका, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. ऐका, म्हणून जगात अर्थात सगळं जग हे विठ्ठलमय करणं म्हणजे खरा परमार्थ आहे. अहो कसा करायचा परमार्थ, आणि देवाला परमार्थ कसा आवडतो. ऐका, आवडी देवासी तो वैका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गोपी चंदन टिया, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे खरा परमार्थ आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, परमार्थ करायचा म्हणजे अर्थात संसाराला कुलूप लावायचं असं नाही बरं का. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आण बाबा. आपल्याला आवडते त्या पद्धतीने भगवंताचं भजन करा. ओ जगद्गुरु तुकोबराय, आम्ही भजन करायला तयार आहेत, आम्ही परमार्थ करायला तयार आहेत, पण गंमत अशी आम्हाला वेळ भेटत नाही. माणसं एवढी बिझी झाली, इतके बिझी, किती बिझी. ऐका, गेवरायला जरी जायचं म्हटलं तरी 5-6 कामं घेऊन जातील. ते मोकळे जाणार नाहीत बरं. आज जायचंय ना म्हणे उद्या जाऊ, उद्या आणखीन एक नवीन काम. अर्थात साधं जवळ जायचं सुद्धा माणसं काम घेऊन जातं, स्वतःसाठी कधीच वेळ देत नाही. एवढे बिझी झाले. आणि माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं, माणसं बिझी नसले तरी मोबाईल त्यांना बिझी नाहीत का तुमच्याकडं, तेच म्हटलं. ऐका, अर्थात माणसं बिझी नसले तरी सुद्धा मोबाईल त्यांना बिझी करतो. ऐका, आणि गंमत अशी बघा, एखादा पाहुणा रावळा यावा आणि आपल्या हातात जर मोबाईल असेल, बिचारा सोफ्यावरती गपचूप बसतो, कारण तो विचार करतो याला बोललं तरी ऐकू जाणार का, तो मोबाईल मध्ये बिझी आहे. ऐका, एवढे माणसं बिझी झाले. जगद्गुरु तुकोबरायांना सांगितलं, तुकोबराय म्हणे आम्हाला काही वेळ भेटत नाही बाबा. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, वेळ भेटायला तुम्हाला काही माळा घेऊन बसा, आम्ही असं म्हटलेलं नाहीत. ऐका, कुठलंही काम करत असताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकता. पण गंमत अशी झाली, तेवढ्यात एक पदरावाली बाई समोर आली. आहेत का पदर? नसले तर घ्या, आणखीन पण घेत नाही त्या. ऐका, ऐका बरं का, काय एक पदरावाली चष्मा कोणतरी बाई समोर आली, ती म्हणू लागली, जगद्गुरु तुकोबराय अहो यांच्यासाठी चांगलं साधन आहे, ते काम करता करता नामस्मरण करू शकतो, पण आम्हाला कामात काम एवढे असतात, आम्हाला पप्प्याकडे बघावं का पप्प्याच्या बापाकडे बघावं हेच समजत नाही बघा. एवढे काम असतात की गंमत अशी होते, दिवसभर शेतात काम करून करून जेव्हा घरी येतो आणि घरचा स्वयंपाक करून सगळ्यांना जेवू घालून जेव्हा असं वाटतं की थोडंसं स्वतःसाठी भजन करावं, पण तेवढ्यात दिवसभर काम करून तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही तर गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणू लागतात. समजतंय ना? अर्थात मान पाठ गुडघे अंग एवढं दुखत असतं की आम्हाला वेळ भेटत नाही. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मायबाप खऱ्या अर्थानं नसेल तुम्हाला परमार्थाला वेळ भेटत, नका करू परमार्थ, पण सांगू मानवी जीवनातला खरा परमार्थ काय आहे. ऐका, घरातले आई वडील जर सुखी असतील तर माणसाच्या जीवनातला खरा परमार्थ आहे. ज्याच्या घरात आई वडील सुखी आहेत त्याच्या घरात साक्षात पांडुरंग रुक्मिणी सुखी आहेत किंवा पांडुरंग परमात्मा घरात आलेले आहेत हे विसरायचं नाही. ऐका बरं का, एक बोलू का? ऐका, माणसं म्हणतात ताई परमार्थ करायला वेळ भेटत नाही. गंमत अशी आहे की सध्याच्या काळामध्ये जर विचार केला बरं का,
विचार जर केला तर चांगले चांगले माणसं सुद्धा आई वडिलांचं वर्ष श्राद्ध घालत नाहीत. पण इथं आल्याच्या नंतर समजलं आदरणीय आता जातीचा पातीचा खऱ्या अर्थानं परमार्थामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. कारण सकळांशी येथे आहे अधिकार. पण मलाच नवल वाटलं की जातीनं वडरे आहेत ना, हा जातीनं वडरे आहेत, पण एवढा सुंदर थाट आणि एवढा सुंदर कीर्तनाचं गोड नियोजन त्यांनी केलेलं आहे. तर त्यांच्या परिवारासाठी जोरदार टाळी वाजवा. ऐका बरं का, हा हे प्रत्येकाला जमत नाही. पण इथं आल्याच्या नंतर सांगितलं ज्या गेल्या होत्या त्यांना फार भजनाची आवड होती, फार भजनाची आवड. ऐका, जिथं कीर्तन असेल तर तिथं जायच्या. भलेही सांगत होती आता मुलं बाळ, आता आईचं दुखत असल्यावर अर्थात आई वडिलांची तब्येत थोडी खालवली असल्यावर मुलं सांगत असतात काय गरज आहे तुला तिथं जायची. मुलं ओरडले तरी सुद्धा माणसाचं मन रमत नाही. आई तिथं जायच्या आणि त्यांनी भरपूर भजन केलं आणि त्यांच्या भजनाचं पुण्य किंवा त्यांच्या भजनाचं फळ म्हणजे आज हे सगळ्या गोष्टीत. बरं का, ऐका, आई वडिलांची सेवा करणं हे खरं जीवनातला परमार्थ आहे. आणि मला तरी असं वाटतं की मुलाचा खरा परमार्थ त्याच्या लहानपणीच घडून जातो. बरं का, कारण असं म्हणतात की जे लहान मुलं असतं निरागस असतं त्याच्या मनामध्ये कोणाविषयी पाप नसतं, कोणाविषयी हिंसा नसते, कोणाविषयी अहंकार नसतो, अजिबात नाही. पण गंमत अशी होते, एकदा काय झालं आजी ऐका ना, एक माय त्याच्या मुलाला विचारते का रे बाळा मी कशी आहे. तेव्हा तो मुलगा हसतो आणि तो मुलगा आईला उत्तर देतो. बरं का, काय म्हणतो, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है ओ माँ, ओ माँ, ओ माँ, मेरी माँ. काय म्हणतो, आई तू एवढी सुंदर आहेस की तुझ्या सारखी जगात मूर्ती नाही. काय आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. ऐका ना, एक सांगू का, माय जीवनामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कधीच कळत नाही. बरं का, ऐका, आज त्या दादांना आठवत असेल की संसाराचा झालेला ताण आणि संसाराचं ओझं जर डोक्यावरती झालं, बायकोच्या जवळ गेलं तर बायको म्हणते अगोदरच माझ्या मागं भरपूर कटकटीत, इथून निघून जा. मुलाकडे गेलं तर मुलगा म्हणतो बाबा अगोदर मला भरपूर शाळेचा अभ्यास आहे, भरपूर ताण आहे माझ्या मागे, तुम्ही इथं सुद्धा थांबू नका. आणि मग राहिलं कोण, फक्त माय दिसते. आणि दादांनी आई जवळ जावं आणि आईच्या कुशीत मुडकं ठेवता. बरं का, ऐका, आईच्या कुशीत मस्तक ठेवता, डोक्यावरचं सगळं ओझं निघून जाणं त्याला माय म्हणतात. बघा, आणि त्या आईची सेवा जगामध्ये माणसानं केली पाहिजे. आज दादांना आठवत असेल की लहानपणी सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, सबसे बड़ी 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 है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं रे माँ, देती दुआ माँ से बड़ी
म्हणतात गोठ्यातली गाय जशी सगळ्यांसाठी सारखी असते तशी जगामध्ये माय असते जी सगळ्या घरावरती नितांत प्रेम करत असते. आणखीन एक उदाहरण देऊन जाईल बघा, ऐका. जशी दिव्यातली वात असते जी निरंतर स्वतःला जाळून घेऊन जगाला प्रकाश देते, तशी ती माय असते स्वतःला जाळून घेते, स्वतःच्या कधीच विचार करत नाही, पण लेकरा बाळांसाठी आयुष्यभर झिजत राहते. ती माय असते बघा, बरं का. ऐका, म्हणून त्या आईची सेवा करायला कधीच माणसाने विसरलं नाही पाहिजे. आज आपल्या आजीच्या मुलीला आठवत असेल काय की जेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या डोक्यावरती अक्षता पडल्या होत्या आणि जेव्हा माझी बॅग भरून मी सासरकडे निघाले होते, तेव्हा माझी माय माझ्या गळ्यात पडून रडत होती आणि रडता रडता ती काहीतरी सांगत होती. ती सांगत होती मला की राजा, चांगलं राहायचं, सगळ्यांची मन धरून राहायचं, ही शिकवत जर कोण असेल ना ती माय असते. मला तर असं वाटतं मुलीचा सुद्धा संसार करायला करू लागते, मुलाचा सुद्धा संसार करू लागते आणि स्वतःचा सुद्धा संसार करते. तिने ही संसाराची गोड अशी जी पाठराखण करते तिला माय म्हणतात. आणि अशा आई वडिलांची सेवा जगामध्ये करायची. का करायची तर सांगू का? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी, त्यांनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐका, तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. ही ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नाही तुम्हाला भगवंतासाठी वेळ देता येत, आई वडिलांची सेवा करा. ती सेवा भगवंतापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा साधू म्हणतो किंवा साधक म्हणतो जगद्गुरु तुकोबराय, अहो याचं नेमकं जजमेंट तरी कसं आहे? आई वडिलांची सेवा केल्यानंतर भगवंतापर्यंत पोहोचते कशी? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत, आई वडिलांची सेवा केली ती संतापर्यंत पोहोचते आणि संताची सेवा ही भगवंताला आवडते. का आवडते? किंवा संताची सेवा हीच भगवंताची सेवा आहे. कशी? तो किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले, मनवोनी रामेश्वरी, मनवोनी रामेश्वरी, धरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा, सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवे आम्हा. आरती तुकारामा. ब्रह्म तुकासी आले, संताची सेवा केली की ती भगवंतापर्यंत पोहोचते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्ही सुद्धा सेवाच केली. कोणाची सेवा केली? भगवंताची सेवा केली. काव जगद्गुरु तुकोबराय आम्हाला सांगतात तुम्ही सेवा करा, परमार्थ करा, संप्रदायाची सेवा करा. आम्ही करतो सेवा, पण तुम्ही कोणाचे दास झाला? अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो आलो, धन्य आम्ही जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो आलो, धन्य आम्ही जन्मा आलो.
जन्म आलो आलो धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य मी जन्मालो आलो धन्य मी जन्मालो आलो धन्य मी जन्मालो आलो धन्य मी जन्मालो धन्य मी जन्म आलो आलो धन्य मी जन्म आलो धन्य मी जन्म आलो आलो धन्य मी जन्म आलो धन्य मी जन्म आलो धन्य मी जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. पण हे प्रमाण थोडं उलट आहे बरं का. अगोदर दास विठोबाचे झालो मग धन्य आम्ही जन्माला आलो. नाही तर आपलं असंच असतं धन्य आम्ही जन्म आलो दास संसाराचे झालो है की नाही. आपण दास संसाराचे होतो. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात खऱ्या अर्थानं जीवनाला धन्यता कधी आहे. कधी धन्यता आहे. जर पंढरपूरची वारी केली तर धन्यता आहे. कधी धन्यता आहे. एकादशी धरली तर धन्यता आहे. कधी धन्यता आहे. भगवंताची सेवा केली तर धन्यता आहे. कधी धन्यता आहे. जीवनाचं सोनं केलं तर धन्यता आहे. ऐका बरं का. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. कावळ जगद्गुरु तुकोबराय तुमचं जीवन धन्य झालं. तुम्ही भगवंताचे सेवक झालात. भगवंताचे पाईक झालात आणि तुमचा परमार्थ फळाला गेला. नवे नवे तर काय तुमची ख्याती की भगवंत तुम्हाला स्वतः न्यायला आला. नवे नवे तर सदैव वैकुंठ गमन तुम्ही केलं. एवढी मोठी ख्याती तुमच्या जगामध्ये प्रसिद्ध झाली. आम्हाला सांगा नेमकं तुम्ही केलं काय. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगतात हे जे आयुष्य माणसाला प्राप्त झालेलं आहे बरं का. ऐका आता जगात किंवा जीवनामध्ये बरं का. राजपिंपरी ऐकताय ना. मागच्या जाग्यात ना. असं करा जरा. हा जाग्यात बरं का. मागचे आदरणीय बाबा सगळ्यांना सांगते बरं का. ऐका जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात मोठा प्रश्न माणसाला जीवनामध्ये असा पडतो की आता बऱ्याच माणसाला प्रश्न पडलेला असेल की एवढं मोठं वय झालं माझं. मागचे गेलेले वर्ष कसे गेले कळाले. कळतं का बरं. नाही बरं का. पण सांगू का तुमचं जीवन कसं गेलं हे मी तुम्हाला सांगते. जादू ऐकायची. जादू ऐका जीवनाची जादू बर का. नाही मी तुम्हाला तसं जादू टोना काही मला येत नाही. फक्त आमच्या संतांनी लिहून ठेवले म्हणून मी तुम्हाला सांगते बरं का. ऐका माणसाचं पहिल्या वर्षापासून तर 100 वर्षापर्यंतच आयुष्य कसं जातं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. सावधान ऐका बरं का. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैचा सावधान. 20 वर्षापर्यंत समजलं. पुढे चला आपली गाडी पुढे घ्या बरं का. टाइम कमी राहिलेला आहे आपल्याकडं. 10 वर्ष काय असतं बालपणामध्ये निघून जातात. 20 वर्ष तारुण्य माणसाच्या अंगामध्ये भरतं आणि एकदा काही तारुण्य पण आलं की तो फक्त एकच म्हणतो पठ्ठ्याचा नाद करायचा माझा नाही बरं का. तो पठ्ठ्या आहे की नाही. कीर्तनाच्या बाहेरचा पठ्ठ्या. ऐका हा ऐका अंगी भरला मदन आणि मग तो कैचा सावधान. पुढे ऐका 20च्या नंतर शाळेत गेलेलं नाहीत का. 30 हा काय 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावधान. ऐका काय 30व्या वर्षामध्ये आणि मग इथं होतं शुभमंगल. इथं होतं आणि मग दारापुत्र मागे फिरती आणि एकदा काही प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावधान. पुढे ऐका पुढं 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास भुरळ पडली कैचे दूर आणि जवळी सावधान. 40व्या वर्षामध्ये 2+2 2 डोळे ऑलरेडी असतात. वरतून 2 डोळे लावावे लागतात. कळतंय ना.
चष्मा हे 40व्या वर्षामध्ये येतं बरं का. नाही आता लवकर येतात, हे आताचा प्रॉब्लेम आहे, ते काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण 40व्या वर्षामध्ये डोळा 40 आली आणि मग डोळ्यास भुरळ पडली, कैचे दुरानी जवळी सावधान. पुढे ऐका. नंतर 50, 60, 50 राहिलं ना. 50 तर मेन आहे, ऐका बरं का, ऐका हा. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती. श्याम केस शुभ्र होती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती सावधान. काय होतं 50 मध्ये आय राजपिंपरी? हलती दाताच्या पंक्ती. पण मला एका गोष्टीची गंमत वाटते बरं का, ऐका ना काका. हे सगळ्यात मागून येतात आणि सगळ्यात म्हणून काय खायचं ठरवायचं बरं. म्हणजे शाबू खायचा की भाकरी खायचं हे मला म्हणायचंय. समजतंय ना? हा हा, समजणे को इशारा काफी आहे, ऐका बरं का. म्हणून दातानं काय खायचंय हे माणसानं अगोदर ठरवलं पाहिजे, ऐका. 50व्या वर्षामध्ये दात तर हरतातच, पण आणखीन एक होतं काय, श्याम केस शुभ्र होती आणि मग त्यासी म्हातारा म्हणते. पण आता गंमत एक झालीये, हा विज्ञान पुढे गेलंय. पांढरे केस झाले की हा पालिश आहे की नाही, डाय करतात. फक्त सांगू का एक आजी, डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत. हा ते कसं होतं सांगू का, इकडून काढ मध्ये ते डांबरीवर पट्टा नसतो का, ते कशाच असतो मला काही माहित नाही बरं का. ऐका ते गंमत तशी होती बघा बरं का. म्हणून ऐका पुढे चला. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागे पाठी, त्यासी हसती कारटी सावधान. ऐका साठीमध्ये काय होतं, मणका जातो मग हातामध्ये काठी येते. एकदा काही काठी आली की वस वस लागे पाठी, त्यासी हसती कारटी. लहान लहान लेकरं आपल्याला हसायला लागतात. पुढे चला. 17ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना सावधान. काय होतं 70 मध्ये, बसल्याला उठवत इकून तिकून पप्प्याने उठवलं तर उठलेलं चालता येत, ऐका. आणि मग तो दैन्यवान होतो, कंटाळ येतो त्याला आयुष्याचा. ऐका पुढे चला. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. 4 20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्यावीन मछली जैशी, जीव होतो कासावीसी सावधान. ऐका काय होतं 80 मध्ये, अपयश लागतं. म्हणून 80 वर्ष लागलं की कोणाचंच लग्न जमवायला जायचं. टोप्यावाले, गंधावाले, मिशावाले, दाढीवाले, चष्म्यावाले, सगळ्यालाच म्हणते. मागचे एकदा काही 80 वर्ष लागलं की माणसाच्या हाताला अपयश लागत असतं, कोणाचंच लग्न जमवायला जायचं नाही. 100% मोडतं ते. त्याच्यामुळे बरं का ऐका, म्हणून एक तर जमना, जमलेलं मोडणं म्हणजे ही आताच्या सध्याच्या काळामध्ये फार मोठी दुर्घटना आहे बरं का. ऐका अर्थात 80व्या वर्षामध्ये अपयश लागतं. आता ऐका. आता वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. आता वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध सावधान. ऐका ज्या स्त्रीसाठी, ज्या पुत्रांसाठी, ज्या मुलाबाळासाठी, ज्या घरादारासाठी आपण आयुष्यभर झडतो बरं का. ऐका 100 नवे तर 90 वर्ष माणसाच्या जीवनातून निघून जातात, पण स्वतःच्या आयुष्याची जाणीव माणसाला कधी होत नाही. स्वतःच्या परमार्थाची जाणीव होत नाही. स्वतःसाठी जगून घ्यावं याची जाणीव होत नाही. माणूस फक्त पैसा 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 पैसाच करतो, हे की नाही. ते हिंदीमध्ये गाणे बघा,
असं म्हणत नाही मी, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला माहितही असं आहे की नाही. माणूस पैसा पैसा करता करता मरतो, पण त्याचा पैसा पैसा करणं संपत नाही. अर्थात पण सांगू तुम्हाला, गंमत अशी होते, ज्या स्त्रीसाठी अवघं आयुष्य घातलं ती स्त्री सुद्धा म्हणते आता तोडा संबंध, आता संबंध तोडा. आणि आता माणसाला समजतं काय, 1 शतक पूर्ण झाला, आला 23 वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, काळात सावधान वाचे वदा नारायण. सावधान, आता तरी सावध व्हा. पण माणसं सावध काही होत नाहीत. जगद्गुरु तुकोबराला विचारलं, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात 100 वर्ष माणसाच्या आयुष्यातून निघून जातात, पण साधन काय असतं हे कळत नाही. कावो जगद्गुरु तुकोबराय, आम्ही करू साधन, पण काय होतं साधन केल्याच्या नंतर? अभंगाचं 3रं चरण. आयुष्याच्या साधने हो, आयुष्याच्या साधने हो, आयुष्याच्या साधने हो, आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, आम्ही जन्मालो हो, धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यात जर खऱ्या अर्थाने योग्य ते साधन केलं तर भगवंताची सुद्धा आपण पदवी घेऊ शकतो. सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे बरं का. ऐका, सच्चित आनंद पदवी घेणे. कावो जगद्गुरु तुकोबराय, साधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मायबाप, साधन करणं म्हणजे काय करणं? तर ज्या गोष्टीसाठी जन्माला आलो ती गोष्ट करणं. काय, कशासाठी आलोत आपण जन्माला? देवी दिला देह, भजन ना, मला वाटलं भोजन गोमटा, आपलं जीवन त्याच्यामध्येच निघून जातं. देव दिला देह, भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भजन करायला लागतं. साधन योग्य ते केलं की मग सच्चिदानंद पदवी घेणे. फक्त भजन करत असताना एका गोष्टीची दक्षता घ्यायची बरं का. ऐका, संसार आणि परमार्थ याच्यामध्ये थोडा फॉल्ट आहे बरं का. ऐका, जास्त मी तुमचा टाइम घेणार नाही, बरोबर 1 वाजता करेक्ट तुम्हाला सोडणार आहे बरं का. ऐका, इकडे लक्ष द्या मायबाप, की ज्ञानोबाराय सांगतात की धनानं परमार्थ केला तर खऱ्या अर्थानं फार मोठी गत होते, आणि मनानं संसार केला तर मग ही मोठी गट होते बरं का. कारण चित्ताधारी स्त्रीचे तिचे निछंदे नाचे, माकड गरुड याचे होय जैसे. आपण संसार मनानं करतो ना, म्हणून जर चित्त संसारामध्ये गेलं तर गरुडाचं माकड होतं. म्हणून योग्य ते साधन योग्य ते वेळी आणि योग्य ते फळ माणसाच्या जीवनामध्ये जर प्राप्त करायचं असेल तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जगद्गुरु तुकोबराय, नेमकं करायचं काय? काहीच करायचं नाही, फक्त पदर खोसायचा आणि हात उंच घ्यायचे. नाही लागलं करंट? करंट लागतोय का राजपिंपरी? घ्या हात उंच, पटापटा घ्या, उशीर झालाय बरं का. मागचे सगळेच इकडच्या उभा राहिलेले बसलेले सगळ्यांनी हात उंच घ्या, पटापटा घ्या. जे हात उंच घेणार नाही त्याला शेजारणीची शपथ. शेजारनी चेक करा, कोणी कोणी घेतले नाही. घ्या पटापटा हात उंच. वा वा वा. विठोबा रखुमा, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई.
बार घुमाई आयुष्याच्या साधणी सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आणि मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात या सगळ्या गोष्टीनं एक मात्र गोष्ट माणूस प्राप्त करू शकतो. ती अशी गोष्ट आहे जी रावणानं सुद्धा पूर्ण केली नाही. रावणानं प्रतिज्ञा केली होती. 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं आजी ऐका. हा रावणानं प्रतिज्ञा केल्या होत्या काय? सोन्याला सुगंध आणीन, खारा समुद्र गोड करीन आणि तिसरी म्हणजे स्वर्गाला शिडी करेल. पण एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात एवढा मोठा वैभवशाली होता पण त्याला ती प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. पण हा छोटासा व्यक्ती सुद्धा सामान्य माणूस सुद्धा ती प्रतिज्ञा पूर्ण करू शकतो. कारण तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाचे निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. ज्याप्रमाणे मला अभंगाचा विस्तार करता आला त्याप्रमाणे भैरवी होणारे टेन्शन घेऊ नका. आता जरी सरळ घेतलं असलं तरी भैरवी घ्यायची बरं का. नाही सगळे बघायला लागले ही ना असं का केलं असेल गड्या आहे की नाही. उशीर झाला ना म्हणून सरळ घेतला. ऐका अभंगाचा विस्तार मी केलेला आहे आणि जर अभंगाच्या विस्तारामध्ये जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल आणि तो जर एखाद्याच्या हृदयाला लागला असेल तर आईवडिलांचं अंतकरण करून माफ करा. सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होते. त्याचबरोबर सुरुवातीला मी कोणाचंच नाव घेतलं नाही कारण मला असं वाटलं जर कोणाचं नाव घेतलं नाही तर कोणी हलगर्जीपणा करतोय का. पण सगळी आमच्या गावची माणसं आहेत बरं का. मनाचा मोठेपणा दाखवून सगळ्यांनी सुंदर सेवा केली म्हणून सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. हा ऐका. हा त्याचबरोबर ऐका गोड अशी गायनाची साथ ज्यांनी केलेली आहे ज्यांचा सुमधुर आवाज आहे आदरणीय आमचे पितळे महाराज असतील, आमचे आदरणीय वडील शरद महाराज असतील, आमचे माऊली काका असतील, आदरणीय बाबांचं नाव मुळे बाबा असतील, आदरणीय आमचे अण्णा असतील. आता आदरणीय आमच्या घरातले माणसं आहेत बरं का सगळे. फक्त वयोमानानं नाव काही लक्षात राहत नाहीत बघा. आता वय झालं माणसाचं. ऐका मनसरे बाबा असतील आदरणीय, लाखे बाबा असतील आदरणीय आमचे बप्पू असतील आणि त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर आपल्याच एक परिसरातील गोड रत्न बर का ज्या हिऱ्याची सध्या घासणी चालू आहे अर्थात आमच्या आदरणीय दिदी असतील तिच्याही चरणावरती मी नतमस्तक होते. त्याचबरोबर आदरणीय मृदंगाची साथ करणारे आमचे बंधू निवृत्ती दादा असतील, त्याचबरोबर आमचे चोपदार मामा असतील, त्याचबरोबर ज्यांनी गोड अशी हार्मोनियमची साथ केली आदरणीय माझे आजोबा आमचे आदरणीय बप्पू असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर गोड अशी माईक सिस्टीमची साथ करणारे आदरणीय भोसले बाबा ना आमचे आदरणीय भोसले बाबा असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर आदरणीय मुळे बाबा बरोबर ना आदरणीय आमचे मुळे बाबा असतील त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर जर वयानं श्रेष्ठ जर कोणी व्यक्ती राहिलं असेल आणि त्याचं नाव घ्यायचं जर राहिलं असेल आई वडिलांचं अंतकरण करून माफ करा. समस्त धोत्रे परिवारांच्या सहकार्याने गोड असा कार्यक्रम पार पडलेला आहे. सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होते. भैरवी होईल आणि कीर्तनाला समाप्ती.